माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य रोहित पवार यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे ही वस्तुस्थिती आहे आणि अतिशय लाजिरवाण्या पद्धतीनं या ठिकाणी पोलिसांनी काम केलेलं आहे। एक जी बेपत्ता अशा पद्धतीनं जिच्याबद्दल मिसिंगची केस होती, एक बॉडी सापडल्यानंतर ही तिचीच बॉडी आहे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी दावा करून त्याच्या कुठल्याही टेस्ट कन्क्लूड न होता त्याची चौकशी केल्याचं दाखवलं आणि त्या मुलीच्या भावाला आणि वडिलांनाच त्यांनीच तिचा खून केला अशा पद्धतीने पकडलं पोलिसांनी। आणि त्यानंतर ही जी मुलगी आहे ही जिवंतच होती, ती मुलगी स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाली आणि त्याच्यानंतर त्यांना सोडावं लागलं। आता हा जो मृतदेह सापडला त्याचा वेगळा तपास चाललेला आहे। त्या संदर्भात आता आपण जे नवीन तंत्रज्ञान विकसित केलं आहे त्या तंत्रज्ञानाच्या आधारावर एआयचा उपयोग करून जेवढ्या आपल्याकडे 1600-1700 मिसिंग केसेस होत्या त्या सगळ्यातनं 7 लोकांशी त्याचा चेहरा जुळलेला आहे, त्यामुळे तो वेगळा तपास करू। पण या पर्टिक्युलर केसच्या संदर्भात पोलिसांचं वागणं हे अतिशय चुकीचं होतं। त्यामुळे तिथले क्राईम सहित सगळे PSI या घटनेशी संबंधित सगळे या ठिकाणी निलंबित केलेले आहेत। फौजदारी कारवाई देखील त्यांच्यावर करण्यात येणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे की पहिलं निलंबन असतं, पण याच्यामध्ये ज्यांचा थेट संबंध असेल अशा लोकांचं तर निष्कासनच केलं पाहिजे। त्या दृष्टीने निश्चितपणे विहित प्रक्रिया निलंबनानंतरची पूर्ण करण्यात येईल आणि जे निष्कासनास पात्र असतील त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई देखील या ठिकाणी केली जाईल। आणि हे जे काही पीडित कुटुंब आहे या कुटुंबाला राज्य सरकारच्या वतीनं आर्थिक मदत केली जाईल। या संदर्भातली विभागीय चौकशी देखील 3 महिन्यात पूर्ण केली जाईल।